फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? सकाळचं विचारते मी. आणि झालंच असेल. आज आहे सोमवार आणि सगळ्यात पहिलं तर तुम्हाला शुभ सोमवार. हर हर महादेव. तर नाही का, व्हिडिओ आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल, त्याच्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की एक्झॅक्टली काय काय झालं. मी थोडक्यात थोडी माहिती देत आहे. मी जास्ती पूर्ण डिटेल्समध्ये सांगू शकत नाही आहे. त्याचं रिझन आहे कारण प्रत्येक गोष्टी आठवणं आता खूप अवघड आहेत त्या सगळ्या, बरोबर की नाही. काही गोष्टी ज्या आहेत मेन खूप भयानक घडलेल्या आहेत आणि ज्या माझ्या डोक्यामध्ये फिट आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करते. तर तुम्हाला सांगते, मग नंतर खूप अशा NC वगैरे नोंदवल्याच्या नंतर काही उपयोग होईना म्हणून मी काय झालं म्हणून विचारायला पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर तिथे एक महिला कर्मचारी होती आणि तिने मला म्हणजे सांगितलं की तुम्ही इथे तर काही लक्ष देण्यात असं तुम्हाला वाटतंय. तर म्हणे ठीक आहे, तुम्ही ना, मी सांगते, तुम्ही महिला मंडळमध्ये जा, बरे का. महिला मंडळमध्ये जा म्हणून त्यांनी सांगितल्याच्या नंतर मी त्यांच्याकडून सगळा ॲड्रेस वगैरे घेतला आणि मी नंतर महिला मंडळ गाठलं. महिला मंडळमध्ये गेले. तिथे जाऊन सगळे माझे जे आहे, जे घडलं, ते सगळ्या मी डिटेल्स सांगितल्या त्यांना आणि त्यांनी माझं मत ऐकून घेतलं आणि नंतर त्यांनी एक नोटीस तयार केली आणि नोटीस तयार करून मग त्या पाठवली त्याला आणि त्याच्या पहिल्या बायकोला बोलवून घेतलं त्यांनी, बरं का. नंतर मला डेट दिली. मग मी वापस आली. पहिल्यांदा मी एकटीच गेली होती तिथं. ते सगळं हे करण्यासाठी त्या लोकांना मी माझी पूर्ण केस सांगितल्याच्या नंतर त्यांनी ती घेतली तिथं लिहून. परत नोटीस तयार केली आणि ह्या लोकांकडे आली, बरोबर. ह्या लोकांकडे आले, ह्यांना नोटीस पोचली. जशी नोटीस पोचली म्हणजे त्यांचा माणूस आला आणि त्यांनी समोर येऊन नोटीस दिली आणि बजावून सांगितलं तुम्हाला हजर राहायचं या तारखेला म्हणून आणि तुम्हाला यावंच लागेल म्हणून त्यांनी सांगितलं. आणि मलाही त्यांनी फोन केला की ते लोक येणार आहे, त्यांना नोटीस भेटलेली आहे, तुम्ही या. मग मी पण गेली. तर आता माझ्या मुलं लहान होते आणि मला मुलांना कुणाकडे तरी सोडून जायचं होतं कारण मुलं स्कूलला गेल्याच्या नंतर स्कूलमधून येईपर्यंत मी येईल का नाही मला गॅरंटी नव्हती, कारण माझ्यापासून खूप लांब अंतर होतं ते. आणि म्हणून मी माझ्या मुलांचं सगळं सकाळी आवरलं, त्यांना स्कूलमध्ये पाठवलं आणि शेजारच्या एक काकू होत्या दुसऱ्या, त्या काकूंना मी सांगितलं की मी जात आहे आणि मी येईपर्यंत हे स्कूलमधून आल्याच्या नंतर तुमच्याकडे बसवून ठेवा, मी आल्याच्या नंतर हे करा, ह्यांच्याकडे लक्ष द्या म्हणून मी सांगितलं, कारण लहान होते दोघं पण. मग तर ते म्हणे की ठीक आहे. माझा बाबू खूप लहान होता, लाडूबाई थोडी तरी मोठी होती, बाबू लहान होता आणि तो खूप हे होता, ऐकायचा नाही वगैरे, कुठं पण जायचा ते. त्यामुळं मला थोडीशी भीती वाटते. मी राहत होते तिथून खाली थोडं गेले की रोड होता, हायवे होता आणि मला त्यामुळे भीती वाटायची. पण माझा नाही इलाज होता, मला जावं लागत होतं आणि त्याला घेऊन जाणं शक्य नव्हतं कारण तिथं सगळी त्याची खाण्यापिण्याची सोय वगैरे सगळी झाली नसते म्हणून मी त्याला घेऊन गेली नाही. आणि इवन मलाच पुढे किती त्रास झाला हे तुम्ही ऐका. तर नंतर मग मी गेली सकाळीच. मी काहीतरी, मला असं वाटतं सकाळीच मी खूप लवकर गेली. तुम्हाला असं वाटत असेल ही काय करते, पण हे बघा माझं हेअरफॉल खूप होतोय. मी केस धुतलेत तर असे केस नुसते निघतायत, असं केले की हेअरफॉल खूप होतोय. ते केस मी गोळा करते आणि ना मग काय झालं, मी गेली. सकाळी सगळं आवरलं, मुलांना स्कूलमध्ये पाठवलं, त्यांचा डब्बा वगैरे दिला, चावी त्यांच्याकडे ठेवली शेजारच्या काकूंकडे आणि त्यांना सांगितलं की मी घरात स्वयंपाक बनवून ठेवलाय, फक्त लक्ष द्या मुलांना म्हणून. तर मग मी गेली आणि गेल्याच्या नंतर मी तिथे गेली, बरी का. मी सकाळी काही खाल्लेलं नव्हतं, काही नव्हतं. मी गेली तिथं आणि तिथं गेल्याच्या नंतर हे दोघं पण आलेत, बरे का. हे दोघं पण आलेत, पण माझ्यापासून 150 मीटर अंतरावरती बसले. माझ्याकडे बघून ते दोघं जण काही काही बोलतायत. मी आपली ऑफिस आहे जिथे महिला मंडळचं, त्या ऑफिसच्या बाहेर बसायची सोय होती, चेअर खुर्च्या होत्या, तिथे मी बसलेली होती आणि हे लोक एका झाडाखाली सावलीला बसलेली होती आणि तिथं बसून माझ्याकडे बघून काहीतरी बोलत होते आणि तो मला शिव्या देत होता, म्हातारा, बरे का. आणि त्याची पहिली बायको पण होती. मग ते उठतायत, खातायत, पितायत, फिरून येत आहेत, बरे का. आणि मी तिथंच बसलेली आहे. पण साधं मला त्यांनी विचारलं पण नाही, तुला पाणी पाहिजे का, तुला चहा घ्यायची का, काहीच नाही, बरे का.
असे दाखवत होते की जशी काही ती समोरची पार्टी जी आहे ना ती कोणतरी माझी भावकी आहे आणि खूप मोठ्या केसमध्ये मी त्यांना हे केले आणि त्यामुळे ती माझ्याशी तसं वागतायत असं दाखवत होते. तर हरकत नव्हती. मला त्रास होत होता म्हणून मी इथं आली होती. मी काही सहकुशीनं आलेली नव्हती. बरोबर का? खाती पंढरी कुणाला आठवत नसते. अति त्रास होतो तेव्हाच माणूस काहीतरी निर्णय घेतो. शेवट वैतागून मी तो निर्णय घेतला आणि आली तिथं. कारण हे तिथं तर पैसे देऊन तोंड बंद करत होते ती, त्यामुळे माझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून मी आल्याच्या नंतर मग त्यांनी तसं वागले बरे का. मग असं करत करत, कारण भरपूर केसेस असतात तिथे येणाऱ्या, तर नंबर वाईज ते घेतात बरे का. मग 4 वाजले असं करत मी सकाळी समजा तिथं 11-12ला गेली आणि त्यापासून तिथे मला 4 वाजले तरी माझा नंबर नाहीये. 4:30 वाजले, 5 वाजले. 5 वाजल्याच्या नंतर माझा नंबर आला आणि आत बोलवलं. ह्या दोघांना पण बोलवलं. बोलवल्याच्या नंतर ते मग चांगले लोक होते बरं का. त्यांनी अनुभवी लोक होते, वयस्कर होते काही त्याच्यामध्ये. मग ते म्हणे की तुम्ही करायला नाही पाहिजे, तरी पण तुम्ही बेकायदेशीर पद्धतीने लग्न केलं, एका मुलीची जिंदगी वाटोळी केलंय. आता मुलं बाळ झालेत तर तुम्ही तिला चांगलं सांभाळा, कशाला तिला त्रास देता, मारहाण करता. तर नाही नाही नाही, आम्ही मारहाण करत नाही, हीच अशी करती, हीच तशी करती. माझी सोबत पण माझ्या विरुद्ध तिथं बोलायला लागली की हीच भांडण करती, असं करती, तसं करती. आणि मग ती म्हणे ठीक आहे, हीच भांडण करती, तर तुम्ही पण एक लेडीज आहे, खरं सांगा की हा माणूस मारझोड करत नाहीये का, हा माणूस त्रास देत नाहीये का, हा माणूस घाणघाण शिव्या देत नाहीये का, मुलांवरती काही परिणाम होत असतील याचा तुम्ही विचार करता का. त्यावेळेला ती लेडीज आधी तशी म्हणते, त्यावेळेला ती लेडीज म्हणते मला पण तो तसाच करतो, मला पण त्यानं खूप मारहाण केलेली आहे बरं का. मग त्याच वेळेला त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की हे नक्कीच करताय पण एकमेकाला सपोर्ट करताय. त्यावेळेला ती म्हणे तुम्ही आत्ताच तर बोलला की असं नाहीये, ही भांडण करती, असं करती, हिचं सगळं तुम्ही सांगायला लागलाय, तुम्ही स्वतःच काय कधी सांगणार आहे बरं का. त्यानंतर ती लेडीज तसं म्हणल्याच्या नंतर मग ती म्हणते की नाही, मी पण सगळ्या त्रासातून गेले, मला पण तसंच केलेलं आहे, त्या माणूस कुणाचंच ऐकत नाही, असं नाही तसं नाही. परत ती त्याचं तिथं मांडली. म्हणजे विचार करा, ती माझ्या विरोधात आधी बोलत होती, परत नवऱ्याच्या विरोधात बोलायला लागली. ज्या वेळेला ती समोरची लोक तिला ही करायला लागली. मग त्या समोरच्या लोकांनी मत ऐकून घेतलं, त्याला समजावून सांगितलं, मला पण समजावून सांगितलं. आणि त्यावेळेला त्यानं तिथं सगळ्या गोष्टी स्वीकार केल्या की हा, मी हिला सगळा अधिकार देईल, हिला मी सांभाळतोय तसंच हिला पण मी सांभाळून मुलांना चांगलं शिक्षण देईन, मुलांचं सगळं चांगलं करल असं म्हणून. कारण हा, मी वैतागून गेले होते. हा काय करायचा माहितीये का, माझ्यासोबत भांडण करायचा, मलाच मारझोड करायचा आणि मला मुलांना सोडून तो त्या बाईकडे जाऊन 15-15 दिवस राहायचा. राही ना का, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण मला काहीच आणून नाही द्यायचा. माझी मुलं, मी कशीही खाईल, कशीही राहील, माझी मुलं तरसायला लागली माझ्यासमोर प्रत्येक गोष्टीला, मला किती त्रास होत असेल. म्हणून मी त्याला बोलले तर म्हणायचं भांडण करतेस ना, बघ ना मग तुझं तू म्हणायचं. आणि उलट सुलट बोलते ना, बघ ना मग तुझं तू काय करायचं ती कर म्हणायचं. काहीच आणून नाही द्यायचं आणि तिच्याकडे जाऊन राहायचं. म्हणून मला पर्याय नव्हता म्हणून मी तिथे गेलेली होती. तर हो म्हणे, मी सगळं आणून देईल, असं करल तसं करल. आणि आता तुम्हाला इथे वाटत असेल की तुम्ही तर एकत्र राहत होते. हो, एकत्र राहत होतो. जेव्हा अति त्रास वाढला मला आणि ह्या बाईनं मारझोड करताना ही बाई बघत बसायला लागली, जास्त आग लावायला लागली, त्याला जास्त पिटवून द्यायला लागली. सगळ्या गोष्टी तिच्या हातात होत्या आणि प्रत्येक गोष्टीला मला तरसावं लागायला लागलं. मला ती प्रत्येक गोष्टीला टॉर्चर करायला लागली, एक सुनेसारखं जाच करायला लागली. म्हणून मी तिच्यापासून वेगळं झाले. तर मी तिच्यापासून वेगळं झाली आणि मग ती वेगळं राहिली आणि मी वेगळं राहिले. तर ही कसा करायचा, मला मारझोड करायचा, माझ्यासोबत भांडण करायचं आणि तिच्यासोबत जाऊन राहायचा. राहाही नका, पण तो त्याची जिम्मेदारी सोडून द्यायचा. म्हणजेच तो मला काहीच आणून नाही द्यायचा. 15 दिवस तो काहीच नाही आणून द्यायचा. मी कसे दिवस काढलेत ही मला माहिती. मग तो आणूनच नाही द्यायचा जोपर्यंत मी त्याला म्हणत नाही की माझी माफी, म्हणजे चुकलंय माझं, माफी मागत नाही, त्याच्यापाशी लोळत नाही, तोपर्यंत तो मला काहीच नाही द्यायचा. मग असं मी कितीदा करणार आहे, माझा मान सन्मान मी कितीदा सोडणार आहे, बरोबर का. असं सारखं माझ्यासोबत होत होतं म्हणून त्यावेळेला मी अडूनच राहिली. महिनाभर त्याच्याशी बोललीच नाही, त्याला काही मागितलं नाही, खरंच नाही मागितलं.
शेवट मग मी नंतर तो पर्याय निवडला. तो पर्याय निवडल्याच्या नंतर तिथं त्यांनी माझ्यासोबत तसं केलं. मग त्या लोकांच्या समोर त्यांनी सगळं कबूल केलं, मान्य केलं की हो मी लग्न पण केले, मुलं पण आहेत आणि पहिलीला काही नाही म्हणून मी हिला केलं वगैरे सगळं मान्य पण केलं, सगळंही केलं. तिथं हो हो म्हणला. आणि जसं का ते झालं, बाहेर आले मी. बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे आता काही पुढे तुला त्रास होणार नाही वगैरे म्हणून त्यांनी मला सुखी राहा म्हणून सांगितलं आणि बाहेर आले मी. बाहेर आल्याच्या नंतर मग मी टायमिंग बघितला, मला बस होती लगेच. म्हणून मी काय केलं, म्हटलं ही दिवसभर आपल्याला काही बोललेली नाहीत, आपल्याला थोडी ना आता तरी काही बोलणार आहेत म्हटलं, ह्यांचं काही घेणं देणं नाहीये. म्हणून मी काय केलं, जशी आली एकटी तशीच जाणार म्हणून मी पटकन ॲटो बघितला. बाहेर गेटच्या बाहेर आले, ॲटो घेतला, बस स्टॉपला आली. बस स्टॉपवरून मी डायरेक्टली बस स्टॉपला मी जाऊन 5 मिनिट थांबले का नाही तोपर्यंत मला बस आली. बस आली की मी का, माझी मुलं घरी होते, मला त्याची ओढ होती. पटकन बसमध्ये बसली आणि मी निघून आल्याच्या नंतर घरी आले. मला घरी यायला खूप उशीर झाला. तोपर्यंत त्या काकूने त्यांना सांभाळलं. मग मी घरी आले तर माझी मुलं झोपलेली होती. जे मी बनवून गेलेली होती तीच खाऊन झोपलेली होती. मग मी घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर रात्रीचे 10:30 वाजले बरे का. 10:30 वाजले. 10:30 वाजल्याच्या नंतर मग हे लोक परत मागून आले. मग तिच्याकडे घरी न थांबता सगळा राग तो रात्रीच्या बरे का, त्याला घरी यायला कदाचित 12 वाजले असतील. मग तो 12:30ला घरी आला आणि मला माहिती राहायचं कोणी माझ्याकडे यायचं नाही म्हणून मला माहिती राहायचं. त्यानं जशी का बेल वाजवली की माझा जीव धाकधुक की आता हा माझ्यासोबत परत वाद घालतोय, मला परत भांडण करतोय बरे का. आणि घाबरून गेली मी, तरी पण दरवाजा खोलला. तो आता आला, दरवाजा लावला बरे का. दरवाजा लावल्याच्या नंतर मग त्यानं, झाली का छिन्नाल रांड तुझ्या मनाची शांती, तू तिथपर्यंत गेली, तू माझी सगळी घालवली, तुझ्या मनाची शांती झाली का, तुला आता चांगलंच बघावं लागेल, जा आता मी काहीच देत नाही, जा त्यांच्याकडूनच घे जा वगैरे वगैरे करून शिव्या द्यायला लागला. शिव्या द्यायला लागल्या की मी शांत बसून घेतलं. म्हटलं कारण काय, एकतर मी दिवसभर दमलेली बिनाणापाण्याची होती बरे का. घरी येऊन थोडंसं खाल्लेले होते मी कारण माझं डोकं दुखत होतं. आणि म्हटलं मी जर ह्याच्या आता नादी लागली, उलट उत्तरं दिली तर मला नक्कीच माहिती आहे हा मारण्यासाठी नक्की आलेला आहे. म्हणून मी तर किती बी बडबड करत होता, शिव्या देत होता आणि मी पांघरून घेतलं आणि झोपून घेतलं. माझ्या मुलं उठून बसली त्याच्या आवाजाने बरं का. मग बाबू त्याच्याजवळ गेला, पप्पा काय झालं, तरी पण बरे का, जा रे गाबड्या झोप म्हणून त्याला ढकलून दिलं. मग तो आला, झोपला. जागेच मुलं झोपले म्हणजे जागेच होते, त्याचा आवाज आला की डोळे उघडायचे. मग तुम्हाला सांगते, हा माणूस झोपला, घोरायचा, जरा जाग आली की परत उठायचा आणि पागल झाल्यासारखा शिवाय द्यायचा. छिन्नाल रांड, बुडकी, अवदसा वगैरे वगैरे, हिच्या आईला, बहिणीला असं करत करत त्यानं झोपायचा 1 तास उठून शिव्या द्यायचा, झोपायचा 1 तास उठून शिव्या द्यायचा. असं करत करत ह्यानं अख्खी रात्र माझी अशीच घालवली बरे का. ठीक आहे म्हटलं, कारण माझं डोकं दुखत होतं, मला काहीच पर्याय नव्हता. सकाळी उठली, आंघोळ केली, माझ्या मुलांचे डबे वगैरे बनवले, मुलांना स्कूलमध्ये पाठवली मी. मग हा पण ऑफिसला निघून गेला बरं का. खाल्लं पिल्लं ऑफिसला निघून गेला बरं का. निघून गेला. ऑलरेडी महिनाभर आला नव्हता. महिनाभर त्यानं काही मला दिलं पण नव्हतं. परत मला भांडलं, मारलं आणि परत निघून गेला. ऐका, परत निघून गेला. आता ह्याचं कमीच होत नाहीये, मला काय करू तेच सुचत नव्हतं. मग ठीक आहे म्हटलं. नंतर परत संध्याकाळी आला, ड्युटी सुटल्याच्या नंतर आल्याच्या नंतर मग मी त्याला बोलले, म्हटलं नेमकं ठरवलंय तू काय एक्झॅक्टली मला सांग म्हटलं. कारण ना तू तिथं सगळं मान्य केलं, परत घरात येऊन तोच धंदा सुरू केलाय आणि काहीच आणून देणार नाहीये, भाजी नाही आणून देणार, हे नाही आणून देणार, सांगितलं तर बोलतोय. म्हटलं एक्झॅक्टली तू ठरवलंय काय मला सांग तरी. म्हटलं काहीच नाही ठरवलेलं मी, कुठं मी म्हणलोच नाही आणि तू ज्यांच्याकडे गेली होती त्यांच्याकडनं सगळं घे म्हणून असं बोलायला लागला मला तो. आणि नंतर जास्ती बोलली तर कुत्र्यासारखी मारेल. मग आता करणार काय, माझ्याकडे पर्याय नव्हता. म्हटलं अरे यार, आपण काहीच उपयोग नाही, हा यानं ठरवलेलं आपल्याला असं बी मारायचंय आणि तसं बी मारायचंय. मग नंतर काय झालं, म्हणे मी आता घर बांधायला काढणार आहे, बंगला बांधायला काढणार आहे. म्हटल्याच्या नंतर मी त्याला म्हटलं कुठं बंगला बांधणार आहे तर, आणि तिथेच तुला राहावं लागेल बरं का, आणि कुठं बांधणार आहे. मग त्यानं ती सवतीच्या नावावरती प्लॉट घेतलेला होता.
त्याला तिथं बंगला बांधायचा होता बरं का. सवतीच्या नावावरती जागा घेतलेली होती, तिथं त्याला बंगला बांधायचा होता. आणि ह्याचं वय झालेलं होतं. ते बंगल्यामध्ये जर ह्यानं सगळे पैसे घातले तर माझ्या मुलं लहान आहेत, त्यांचं पुढं शिक्षण कसं होणार या गोष्टीचा विचार मला यायला लागला. म्हणून मी त्याला म्हटलं ठीक आहे बांधायला काहीच हरकत नाहीये, पण म्हटलं बाबू लहान आहे, त्याच्या नावाने तू 5 लाख रुपये टाक म्हटलं, जेणेकरून त्याच्या शिक्षणाला काही कमी पडणार नाही आणि अडचण पण येणार नाही, बरोबर का. तर तो म्हणे काय कुठून 5 लाख रुपये टाकायचे, ह्याला बंगला बांधायला पैसे आहेत आणि मुलाच्या नावावर टाकायला नाहीत. माझं तर मी 14 वर्ष काढले त्याच्यासोबत, पण त्यानं मला कधी 1 रुपयाही माझ्या नावावर ठेवला नाही. इवन माझं अकाउंट सुद्धा नव्हतं आणि त्यानं मला एक फुटका मनी सुद्धा केलेला नव्हता बरं का, काहीच नव्हतं माझ्याकडे. मग त्यानंतर तुम्हाला सांगते, तसं म्हणल्याच्या नंतर तो म्हणे मी काहीच देणार नाही, मी काहीच करणार नाहीये, तुला काय उपटायचं ती उपट, तुला काय करायचं ती कर, म्हणला मी बंगला बांधणार आहे असं म्हणून तो माझ्याशी बोलायला लागल्यानंतर आता बोलता बोलता तुम्हाला माहिती आहे किती विषय वाढतो. तर हा व्हिडिओ मोठा होत आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ऐकायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा नक्कीच. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.